आज शनिवार दिनांक 28 जून 2025 रोजी सकाळी ठीक 10 वाजता ऊस विकास मेळावा विठ्ठल रुक्मिणी मंदिर अवसरी बुद्रुक येथे पार पडला। सदरील कार्यक्रमाला कारखान्याचे उपाध्यक्ष श्री प्रदीपदादा वळसे पाटील, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक बाबासाहेब खालकर, श्री रामचंद्र ढोबळे, श्री शांताराम बापू हिंगे, श्री मच्छिंद्र गावडे, श्री माऊली आसवारे, श्री रामहरी पोंदे, संचालिका पुष्पलताताई जाधव, प्रियाताई बाणखेले, मान्य उपाध्यक्ष ज्ञानेश्वर गावडे, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे कार्यालयीन अधीक्षक रामनाथ हिंगे, सरपंच सारिका हिंगे, उपसरपंच अनिल हिंगे, आंबेगाव तालुका सरपंच परिषदेचे अध्यक्ष उत्तम टावरे, गावडेवाडी गावचे सरपंच विजयराव गावडे, उपसरपंच राजू गावडे, सुभाष विविध कार्यकारी सोसायटीचे मान्य अध्यक्ष श्रीहरी हिंगे, माजी सरपंच संतोष गावडे तसेच इतर शेतकरी मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होते। कारखान्याचे उपाध्यक्ष मान्य श्री प्रदीपदादा वळसे पाटील यांनी AI तंत्रज्ञानाबाबत शेतकरी बांधवांना कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानावर आधारित ऊस शेतीचा अवलंब कसा करावा आणि त्यासाठी कारखान्याचे कर्मचारी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन माहिती देण्याचं काम करतील असं सांगितलं। शेतकऱ्यांनी पारंपरिक ऊस लागवडीचा अवलंब करू नये, तसेच नर्सरीमधील प्रमाणित ऊस रोपांची लागवड करावी आणि ठिबक सिंचनाचा ऊसासाठी अधिकचा वापर त्या ठिकाणी करावा असं प्रमुख मार्गदर्शन उपाध्यक्ष प्रदीपदादा वळसे पाटील यांनी केलं। यानंतर प्रदीपदादा वळसे पाटील म्हणाले की मुख्य शेतकी अधिकारी श्री दिलीप कुरकुटे, ऊस पुरवठा अधिकारी श्री दिनकर आदक, ऊस विकास अधिकारी श्री सोमेश्वर दीक्षित ऊस विकास मेळावा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता AI तंत्रज्ञान वापरून ऊस उत्पादकता वाढवण्यासाठी उपस्थित सभासद तसेच शेतकऱ्यांना यावेळी माहिती देण्यात आली। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अवसरी बुद्रुक महात्मा गांधी तंटामुक्ती अध्यक्ष अशोकराव हिंगे यांनी केलं, तर आभार प्रदर्शन भीमाशंकर कारखान्याचे संचालक मच्छिंद्र गावडे यांनी मानले। यावेळी सभासद आणि ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होते। यावेळी अवसरी बुद्रुकचे गावचे उपसरपंच अनिल हिंगे यांनी अवसरी बुद्रुक, टावरेवाडी, गावडेवाडी, मेंगडेवाडी आदी परिसरामधील शेतकऱ्यांसाठी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचं गट ऑफिस तयार व्हावं अशी मागणी देखील केली। त्याचप्रमाणे अग्निशमन दल गाडी कारखान्यानं नवीन घ्यावी, तसेच परिसरातील लोकांना अडचणीच्या काळामध्ये या गाडीचा फायदा होईल असं सांगितलं। साखर कारखान्याच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये झाडं लावण्यासाठी झाडं उपलब्ध करून देण्यात यावीत आणि शेतकरी सभासदांना प्रत्येक वर्षी देण्यात येणारी साखर ही सभासदांना, ऊस उत्पादकांना जास्तीत जास्त प्रमाणात मिळावी अशी मागणी उपसरपंच अनिल हिंगे यांनी केली। कृषी विभागाच्या छाया चव्हाण फळझाड व्यवस्थापन कसं करावं याची त्यांनी माहिती दिली। तसेच निरगुडसर गट ऑफिसचे कर्मचारी सचिन पानसरे, सोमनाथ जाधव, योगेश आदक, प्रतीक भोर, धनेश गवारी यांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलं होतं। उत्तम टावरे, झूम ऑन न्यूज, आंबेगाव।